हल्ला झालेला आहे आणि ह्या हल्ल्यामागचं बघायला कालपासूनच घरी घुसणार अशी धमक्या स्वराज्य संघटनेने दिली होती. आता तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम आहे. इतिहास म्हणून हे बघा, खरं तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजी राजे असं म्हणायचो. त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशालगडावर पेटवलंस, महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आराखडे ऐकले गेले, तुला कोणीतरी पुढे केलं होतं. कारण का ह्याच्यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही, कारण ही लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते, ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत. एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही. म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे. वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे. मी तर पुढे बसलो होतो, मला फक्त आवाज आला गाडीतनं, गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. पुढे जाऊन आम्ही थांबलो, तोपर्यंत हे उलटे फिरले. हे 3च पोरं होती. माझ्या पोलिसांकडे 4 रिव्हॉल्वर होते, 24 गोळ्या होत्या. चार पोलीस होते. त्या असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे, मी मुसलमानांसाठी लढत नसतो, मी विषयावर लढतो. गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडलीत तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही, मुसलमान राहत नाहीत, तिथे हिंदू राहतात 80% आणि ते एकोप्याने राहतात. त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले जातात. ही कोल्हापूरची परंपरा आहे. कोल्हापूरमधले मस्जिदीच्या बाहेर, एका मस्जिदीच्या बाहेर, पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे. ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती. ती सामाजिक एकता खरं तर या घराण्याने जपायला पाहिजे होती. या कोणाचा तरी बोलका भावला म्हणून हा बोलला आणि झालं, सगळी परिस्थिती आतंत गेली. त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेंनी घेतला आणि संभाजी भिडेंनी जे करायचं ते काम करून टाकलं. आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलीन. मी आजपर्यंत तरी आहोजाहो करायचो. तुम्ही विचाराने चुकलात, तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत, आम्ही नाही सोडले. तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही वैचारिक वारसदार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.